ॲडव्हर्टायझिंगचे मालक राहुल प्रधान यांच्या वतीनं कोपरे टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ही मॅच जिंकून द्यावी अशा शुभेच्छा त्यांना दिल्या आहेत. समीकरण शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 16 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये आता पाहू शकते हा थ्रो पहा किती चांगला आला. ऍक्शन रिप्ले मध्ये सुरुवातीला बॉल सोडला, खेळाडू त्या ठिकाणी अजय पाटील होता. डायरेक्ट टप्पा थ्रो आला आणि क्विक हँड. विकेट कीपरचं कौतुक करूया. थोडासा दूर बॉल होता, पुढे सरसावले आणि तदनंतर डायरेक्ट थ्रो स्टंप वरती लागले आणि खेळाडू मागेच राहिलेत आणि ही एकच धाव. आता समीकरण 6 बॉल 16 धावेची आवश्यकता. चला थोडीशी काही करूया. खेळाडू फिल्डिंग डिपार्टमेंट 6 बॉल 16 धावा. कोपरवली जिंकेल का बेलवली जिंकेल? अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. इस भरोसे पे मत रहना मेरे भाई, क्योंकि अपना टाइम आता नहीं, अपना टाइम लाना पड़ता है. मॅच जिंकायची असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. पहिल्या 2 बॉल वरती मोठा फटका आला तर सामना जिंकण्याची संधी मिळेल कोपरवलीला. का डॉट बॉल टाकतील गोलंदाज, आणखीन प्रेशर वाढवतील का बॅट्समन? पाहू शकता तुम्ही अंकुर पाटील आणि त्याच्या सोबतीला प्रितेश. स्ट्राईक वरती प्रितेश जो मोठ्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं ओळखला जातो. ओ इथे फटका फसलाय. कॅचची संधी, खेळाडू धावतायत, कॅच सोडलाय. हर्षद त्या ठिकाणी होता. ह्या चुका चालणार नाही हर्षद, कारण इथे रन्सची आवश्यकता. डायरेक्ट हिट केलाय, बॉल मागे. 1 2 3 4 2 वेळा असं घडलंय आणि 2 वेळा 4 धावा मिळाल्यात. 4 धावा या बॉल वरती मिळतात. चला निर्णय खेळाडू टीव्ही अंपायर्स कडे इशारा केला. ऑनफिल्ड अंपायर्सनं रनआउटची मागणी केली. त्यामुळे पाहूया नक्की काय घडले या बॉल वरती. खेळाडू पोहोचलेत की नाहीये. टीव्ही अंपायर्स आले तर दीपकजी बोराडे सर यांच्याकडे आपण जाऊया आणि पाहूया या बॉल वरती. थ्रो आलाय पण तो थ्रो उशीर झालाय की काय? डायरेक्टली थ्रो पोहोचलाय जरूर पण तू इथे नॉट आउट. खेळाडू सुरक्षित आहे आणि पोहोचलेत बॅट्समन. दबाव टाकला खेळाडूंनी अंपायर्स वरती. अंपायर्सनं अगोदरच सांगितलं की खेळाडू सुरक्षित आहे, पण तो खेळाडूंची मागणी होती की टीव्ही पर्यंत डिसिजन जाऊ दे, योग्य तो निर्णय आणखीन कळू दे, पण तू पंचांचं कौतुक करू आम्ही. चला खेळाडू त्वरित सामन्याला सुरुवात करा. आता वेळ तुम्ही जास्त घेता. येणारे शेवटचे 5 बॉल 12ची आवश्यकता. याच्यानंतर गोठिवली टीम आपण सज्ज राहा. निर्णय अद्याप तुम्ही सांगितला नाहीये. टॉस जिंकलाय गोठिवली टीमनं आणि हा सामना जसं संपेल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जर फिल्डिंग असेल तर खेळाडू फिल्डिंगसाठी उतरा आणि जर बॅटिंग करणार असेल तर खेळाडू कक्षामध्ये या. संपूर्ण खेळाडू. 5 बॉल 12 धावा. जिथे एकही मिळाली नसती जर कॅच पकडला असता, पण तू कॅच सोडला. ओव्हर थ्रो स्टंप वरती लागला, बॉल निघाला, तिथे 4 मिळाल्यात. समीकरण 5 बॉल 12 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये कोपरवली संघाचं अगदी पारडं पाहू शकता. आता मगाशी एका बॉल मध्ये 4 आल्यात. ही चर्चा केली की सुरुवातीच्या 2 बॉल वरती मॅच अवलंबून आहे. ओ इथे हा फटका चांगला खेळलाय पण तो क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. षटकार. दोन बॉल मध्ये मागील 10 धावा आल्यात आणि आता समीकरण शेवटचे 4 बॉल 6 धावेची आवश्यकता. गोठिवली टीमने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारला. याच्यानंतर ते पाहायला मिळतील आपल्याला. पण तू या मॅच मध्ये काय कमालीची फाईट करतात. प्रितेश पाटील मागील 2 बॉल मध्ये 10 काढल्यात. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ. अरे तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. आणि तशाच पद्धतीचा माहोल. गरमागरम आता सामना. मगाशी थोडीस चिंताग्रस्त वाटला होता कोपरवलीचा खेळाडू कक्ष, परंतु आता टेन्शन दूर झालंय कारण 2 बॉल मध्ये 10 मिळाल्यात. समीकरण येणारे 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 6 धावेची आवश्यकता. रंगात 4 बॉल 6 धावा. डीजे माडे आमच्या समवेत उपस्थित आहेत एंटरटेनमेंट करत असताना प्रेक्षकांचं. आणि आई एकविरा इव्हेंट्स वरती प्रेक्षकांची गर्दी पाहताय वाढत चालले. जरी रात्रीच्या आता जवळजवळ 1 वाजतायत तरी देखील प्रेक्षक एन्जॉय करतात मॅचला. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 1000हून प्रेक्षक अद्याप ऑनलाईन मॅच पाहतायत. हे यश आहे या स्पर्धेचं आपण कौतुक करूया. 4 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 6 धावेची आवश्यकता. 6 ला 16 बनवायच्या होत्या. 2 बॉल 10 काढल्यात.
एकमेव असा खेळाडू प्रितेश जो आता सध्या संघर्ष करतोय. ओ इथे बॉल चांगला पडलाय, बॉल लाईन चांगली आहे, सामना संपला नाहीये, डॉट बॉल. 2 बॉल गोलंदाजाला मार बसलाय, परंतु तिसरा बॉल डॉट आलाय. समीकरण शेवटचे 3 बॉल 6ची आवश्यकता. बॅट्समनचा प्रयत्न चांगला होता, इनफिल्डच्या वरून कदाचित 4 मिळाल्या असत्या. कट करायचा होता बॉलला. बॅट्समनची रिॲक्शन बरंच सांगते, नाराज आहेत खेळाडू. बसला असता तर 4 डेफिनेटली मिळाल्या असत्या, परंतु गोलंदाजाचं कौतुक करूया, टप्पा चांगला पडलाय. 3 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्यापी कंपल्सरी 6ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला 6 काढाव्याच लागतील. षटकार आला तर सामना फिनिश होईल, जर बॉल डॉट आला तर संघर्ष वाढेल कोपरवली टीमच्या विरोधात. 3 चेंडू 6ची आवश्यकता. आणखीन एक चांगला बॉल खोदून काढला, ऑन साइडला वळवलाय, लॉंग ऑनचा खेळाडू सरसावलाय. एक धाव फक्त एकच. स्ट्राईक नाही आता बॅट्समन प्रितेशकडे. आणि आता समीकरण शेवटचे 2 बॉल मॅच जिंकण्यासाठी इथून 5 धावेची आवश्यकता. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 काढल्या. का प्रितेशने स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला हवी होती, कारण तो हार्ड हिटर आहे. त्याने एक मगाशी एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला षटकार, का त्यावरती विश्वास ठेवायला हवा होता. आणि इथे आता नवीन खेळाडूला चान्स दिलाय, सोपं नाहीये. नवीन खेळाडूला आल्या आल्या एक्झिक्यूट करणं फटका. पहिलाच बॉल खेळणारे अंकुर पाटील. 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 5ची आवश्यकता. का प्रितेशनं स्ट्राईक ठेवली नाहीये, का सिंगल कडे तो गेला, हा देखील प्रश्न आता त्याच्या पाठीराख्यानं पडलाय. परंतु 2 बॉल आहेत, या बॉलवरती सिंगल आली तर प्रितेश पुन्हा एकदा पाहायला मिळेल स्ट्राईक वरती. नक्की काय घडेल या बॉलवरती. शेवटचे 2 बॉल 5ची आवश्यकता. राऊंड द विकेट न गोलंदाज तयार. ओ फटका चांगला, गोलीच्या वेगाने निघाला बॉल, दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. स्कोर इज लेवल. आता समीकरण शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल मॅच जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. पाहूया बाउंड्री कशी आली, ज्या पद्धतीने हा फटका पाहायला मिळाला. अगदी चपराक देत असताना इनफिल्डच्या वरून ऍक्शन रिप्ले मध्ये कॉन्फिडन्स बॅटिंग, बॅकफुट वरती गेले, जोरदार प्रहार केलाय, डीप कव्हरला चिरत बॉल दन दन निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमा पार. आता समीकरण शेवटचा 1 बॉल मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 1 धावेची आवश्यकता. चला बेलवली टीम, टाइम नाही आमच्याकडे, विनंती करते तुम्हाला की लगेच सामना सुरू करा. शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. मागील 3 गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीवरती का गोलंदाज आता पाणी फेडतायत की काय. चला पंच लक्ष ठेवा या गोष्टीकडे, खेळाडू जास्त वेळ घेत आहेत. शेवटचा 1 बॉल आयोजकांकडून आम्हाला जशी सूचना मिळाली ती आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवतोय. मॅच फार चांगली आहे, परंतु वेळ देखील वाचवा. खेळाडू एकवटलेत, सर्व खेळाडू जवळ आलेत. बॉल जर डॉट आला तर बेलवली संघ जिंकणार आहे, परंतु जर 1 धाव काढली तर कोपरवली संघ हा चित्तथरारक विजय पटकावेल. शेवटचा 1 बॉल. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 10 आल्या, 5व्या बॉल वरती बाउंड्री आली. टोटल 14 रन्स बाउंड्रीच्या साहाय्याने काढल्यात. शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. पहिली रात्र स्पर्धेची पैसा वसूल मॅच. पहिल्याच दिवसामध्ये स्पर्धा उंच शिखरावरती पोहोचत असताना आणि तशाच पद्धतीचा माहोल. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. उद्या टाळ्यांचा गजर. शेवटचा 1 बॉल 1 धाव. ओ आणि इथे हा सामना जिंकलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. लकी एंटरप्राइजेस हंसी हर्ष 11 कोपरवली संघानं या चित्तारक थरारक मॅच मध्ये विजय पटकावलाय. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. आणि बेलवली संघाचं आव्हान इथे संपुष्ट करून टाकलंय. मनपूर्वक अभिनंदन. हार्डलक बेलवली, संघर्ष जरूर केला, परंतु या संघर्षामध्ये पराभव आलाय. शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1 ची आवश्यकता असताना हा सामना जिंकलाय कोपरवली टीमनं.